राहिलं का वाटलं झालं माझं एवढं नुकसान की झालेली माझा सारा परपंच गेला। 2 महिन्यांचा पाऊस अवघ्या एका दिवसात पडला आणि बारामतीकरांवरचं आभाळच फाटलं। अवघ्या 3 तासातच नीरा कालवा फुटला आणि नागरिकांची दाणादाण उडाली। हे दृश्य पहा। नीरा डावा कालवा फुटला आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। एवढंच नाही तर नीरा कालव्याचं पाणी शेतात शिरल्यानं उभी पिकं भुईसपाट झाली। बारामती तालुक्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करतात। आम्ही आता ढेकळवाडीमध्ये आहोत आणि ढेकळवाडीची ही सध्याची परिस्थिती आहे। ऊसाची शेती असेल, त्याचबरोबर अनेक मोटरी ज्या आहेत त्या यामध्ये वाहून आलेल्या आहेत। त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। घरात पाणी आलं का? हा बाहेर निघालो काय काय नुकसान झालं? लिखाण ते गाड्या वाहून गेला। महिन्यापासून आता आम्ही ह्याला म्हणजे पूर्ण मेहनत करतो ना, 5 महिने पोटच्या पोराप्रमाणे आम्ही सांभाळलेला कांदा आज जर वाहून गेला, आता ह्यात गव्हर्नमेंटचं पण सरकारचं पण काय म्हणजे हे नाही का। दादांना विनंती आहे की थोडंफार शेतकऱ्यांना सहकार्य करावं। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले। कलेक्टर आहेत, सगळे पंचनामे सातारा कलेक्टरला सांगितलं, पुणे कलेक्टरला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं। सगळ्यात जास्त पाऊस झाला दौंड बारामती। अरे झालंय तर वर्षाची सरासरी निम्मा पाऊस एका दिवसात पडला। 7 म्हणजे बारामतीतले आतले आकडे 7 इंचाचे, आपली सरासरी 14 इंचाची। शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे आम्ही करतोय। मान्सूनच्या पहिल्याच पावसात बारामतीच नाही तर बाजूच्या इंदापूर आणि दौंड तालुक्यातील जनजीवन देखील विस्कळीत झालंय। अनेकांची घरं खचली आहेत, चूल विझली आहे। वर्षभराचं साठवलेलं होतं नव्हतं सगळं वाहून गेलंय। त्यामुळे सरकारनं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे। मंगेश कचरेसह सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, बारामती।